नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. एक व्यक्ती विवाह मंडळाच्या कार्यालयात गेला. गृहस्थ: माझे वय 40 वर्षाचे आहे. व्यवस्थापिका: बोला, काय सेवा करू? गृहस्थ: मला माझ्या वयाची वधू पाहिजे. व्यवस्थापिका: 40 वर्ष कठीण आहे. गृहस्थ: 20-20 वर्षाच्या 2 चालतील. बाईनं चांगला हाणला. रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे झोप येत नाही बघा डॉक्टर. रामभाऊनी डॉक्टरांना सांगितले. या गोळ्या देतो, त्या घ्या, शांत झोप लागेल. डॉक्टर म्हणाले. दुसऱ्या दिवशी रामभाऊनी फोन केला. डॉक्टर, तुमच्या गोळ्यांचा काही उपयोग झाला नाही. कशा तरी फक्त 2च कुत्र्यांना त्या गोळ्या देऊ शकलो. भावा, नुसतं जेवलीस का विचारून पोरगी पटत नाही. कधी कधी येऊ का भांडी घासायला विचारावं लागतं. नवरा: देव अक्कल वाटीत होता तेव्हा तू कुठं गेली होती? बायको: तू मलाच शोधत होती. वडील: अंगणात कुत्रा आलेला आहे, त्याला एक पोळी आण. मुलगा: पोळी शिल्लक नाही बाबा, आपल्या अंगणातून कोणी काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही पाहिजे. वडील: मग एक दांडकं आण. दोन वृद्ध गृहस्थ आपापसात चर्चा करीत होते. एक जण म्हणाला, वर स्वर्गात क्रिकेट खेळतात की नाही कोण जाणे. यावर दुसरा म्हणाला, जो कोणी वर जाईल त्याने खाली येऊन सांगायला पाहिजे. त्यानंतर काहीच दिवसातच त्या दोघांपैकी एक जण मरण पावला. काही दिवसानंतर तो आपल्या मित्राच्या स्वप्नात आला आणि त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी एक आनंदाची आणि एक दुःखाची बातमी आणली आहे. आनंदाची बातमी अशी आहे की इथे स्वर्गात क्रिकेट खेळतात आणि दुःखाची बातमी अशी आहे की उद्याच्या क्रिकेट सामन्यामध्ये तुझ्या पण नावाचा समावेश आहे. नवरा आणि बायको हॉटेलात कॉफी मागवतात. नवरा: गरम आहे तोपर्यंत पिऊन टाक. बायको: का? नवरा: मेन्यू नाही बघितलं का? साधी कॉफी 15 रुपयांना आहे आणि कोल्ड कॉफी 60 रुपये. बायको: लवकरच आपण 2चे 3 होणार आहोत. नवरा: ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. बायको: माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार आहे म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला? एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो. शेजारचे काका: काय बेटा, पुढे काय करायचे ठरवले आहे? मुलगा: काही नाही काका, टाकी भरली की मोटार बंद करीन. नवऱ्याने आपल्या बायकोला फिस्कीचा एक पेग दिला. बायको: छी छी छी, किती कडू आहे. नवरा: मग तुला काय वाटलं, मी रोज पिऊन ऐश करतो होय ग? हे मी कसं पितोय माझं मलाच ठाऊक आहे. पत्नी: आपको मेरी सुंदरता ज़्यादा अच्छी लगती है या मेरे संस्कार? पति: मुझे तो तेरी ये मजाक करने की आदत बहुत अच्छी लगती है. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. धन्यवाद. आणि हो, आणखीन एक हाईप करायला तर अजिबातच विसरायचं नाही.